मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 50 दिवस पूर्ण होत आहेत. आपल्यासोबत या प्रकरणाचा सुरुवातीपासून पाठपुरावा करणारे आमदार सुरेश धस आहेत. एक आरोपी पकडायचा अजून बाकी आहे. काय प्रतिक्रिया आहे? आज 50 दिवस न्यायासाठीचा तुमचा लढा सुरू आहे. हे काय आहे की याच्यामध्ये मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि SIT अतिशय विश्वासदर्शक या ठिकाणी वाटते. काय म्हणतो आपण, काळा डाग लागला, त्याच्यापैकी एक डाग आहे शिल्लक. तो कृष्णा आंधळे नावाचा तो आरोपी आहे. त्याची पोलिसांकरवी काही आम्ही माहिती घेतली, काही इतर अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललो. तो मुलगा जो आहे पोलीस भरतीची तयारी करताना संभाजीनगरला आलेला आहे आणि त्यांनी इथे सुद्धा काही गुन्हे केले. यापूर्वी काही गुन्हे ज्यावेळेस केले तर तो असाच घरापासून, म्हणजे त्याला फारसं घराचंही काही आकर्षण वगैरे नाही. एक 5-7 पत्र्याचं त्याचं घर आहे अशी माझी माहिती आहे. गरिबी परिस्थिती आहे आणि तो यापूर्वी काही गुन्ह्यामध्ये अनेक दिवस फरार राहिलेला आहे. काय होतं, असा एखादा आरोपी जो अननोन आहे, त्याला काय फारसं नाव नाही. आता त्याचा संतोष देशमुखांच्या खुनामध्ये काय प्ले आहे, म्हणजे त्यांनी काय रोल प्ले केलेला आहे, माझ्या मते रोल तर ह्या सर्वच आरोपींनी प्ले केलेला आहे. विष्णू चाटेंनी फोनद्वारे केलेला आहे, आकांनी सुद्धा फोनद्वारे केलेला आहे, किंवा आकांनीच सांगितलं होतं तिकडे जा वगैरे, म्हणूनच ते गेलेले आहे. परंतु रोल आहेच त्याचा, परंतु तो कदाचित अशा काही घटनांमध्ये एखादा आरोपी राज्य सोडूनही जाऊ शकतो आणि एकदम रूप वगैरे बदलून कुठे एखादं काम वगैरे करत बसला तरीसुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. म्हणून आपण काही सगळ्याच प्रकरणाबद्दल ऑब्जेक्शन घेणं बरोबर नाही. आता योग्य दिशेने तपास चालू. एका प्रकरणामध्ये मोका लागतोय आणि ज्या चांगल्या आयडियाज या SITनी वापरलेल्या आहेत त्याचंही बेनिफिट मिळतोय. की काल सुदर्शन गुन्हेला दुसऱ्यांदा PCR मिळाला. शक्यतो कोर्ट दुसऱ्यांदा PCR देत नाही, दुसऱ्यांदा PCR मिळाला आणि यातले काही चाटे वगैरे, त्यांचा मोबाईल हरवला म्हणतात, सापडेल तो मोबाईल, सापडेल, बंद करून कुठेतरी फेकून दिला असेल. ह्या अशा आयडियाज ते म्हणजे गुन्ह्यापासून कोणाला तरी लपवायचे म्हणून त्या अशा आयडिया करतायत. परंतु हे लोक त्याच्यामधून वाचतील असं मला वाटत नाही. फक्त आता लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवरती ही केस चालवणे आणि या सर्व आरोपींना त्या ठिकाणी सजा मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये काय आहे की कोर्टाच्या सुद्धा बऱ्याच बाबी लक्षात आल्यात असं आम्हाला कधी कधी वाटतंय. कारण कोर्ट PCR देताना सुद्धा कोर्टाने आता नवीन सुप्रीम कोर्ट ऑर्डरप्रमाणे पूर्वी 4 दिवस 7 दिवस द्यायचे, आता कोर्ट 15-15 दिवस यांना PCR देते. त्याच्यामुळं यांच्याकडनं बरीचशी माहिती कलेक्ट करणं, ती व्यवस्थितरित्या ड्राफ्ट करणं, कारण अजून चौकशी बरीच पुढं गेली असेल. परंतु काय आहे की तुमच्या माध्यमाच्या समोर किंवा जनतेच्या समोर SIT येऊन काय प्रेस घेऊ शकत नाही, सगळ्याच गोष्टी सांगू शकत नाही. पोलीस लोक SIT जे आहे ते आमच्यासारख्याने विचारलं तरी आम्हाला काही सांगत नाही, कारण तो आमचा रोल नाही आहे. आमचा रोल हा आहे की संतोष देशमुखला न्याय मिळालाच पाहिजे. काल ज्यावेळेस कोर्टामध्ये ह्याला गुलेला या ठिकाणी घेऊन गेलं, त्यात म्हटलंय की जो त्याने डाटा डिलीट केला होता तो रिकवर करायला फॉरेन्सिकच्या टीमला यश आलंय. हे संकट आहे त्यांच्यासमोरचं, म्हणजे आकासमोरचं तुमच्या. 100% हे डाटा डिलीट केले असतील, मोबाईल फेकून दिले असतील, ते सिम तोडून टाकले असतील, याने काय होत नाही. हे त्या कंपनीला, पोलीस जे आहे त्या कंपनीला फोन करून त्यांच्याकडनं डाटा डिटेक्ट करू शकतील. आणि काय आहे की सायबरच्या बाबतीमध्ये काही गोष्टींना वेळ लागतो, हे मलाही माहीत आहे. कारण त्या कंपनीला बोलणं, त्या कंपनीकडून ते डाटा कधी काही कंपन्या, आता आयफोनची जी कंपनी आहे ती
कंपनी डाटा देत नाही, ते अमेरिकेला दिला नाही. त्याच्यामुळं आपल्याला देईल का? पण इतर मोबाईलच्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये मात्र आणि जो आरोपी ज्या आरोपीशी काय बोलला आहे हे सुद्धा डाटा डिटेक्ट. एक आक्षेपार्ह वक्तव्य होतं कॉलमधलं ज्या महिला कर्मचाऱ्यांना केलंय, बाप आहोत. हा, बीड जिल्ह्याचे बापच होते ना ते काल परवापर्यंत. आता बापामुळेच बाळासाहेब थोरात घरी गेले. हे बाप झाले का जे बीड जिल्ह्याचे? आणि काय पद्धतीने बोलले त्या लेडी ह्याला. आणि लेडी जे कर्मचारी आहे कोण, त्यांनी सुद्धा स्पीकरवरती फोन कसा टाकला, किंवा त्याच्यानंतरचा जो कोणी त्यांचा आकाचा जो कार्यकर्ता आहे ज्याचा ते बीड जिल्ह्याचा बाप म्हणून उल्लेख करता, तो कोण आरोपी आहे, प्रकरण काय आहे, हे जरा मला वाटतं मीडियाला माझी विनंती तुम्हाला जरा ते प्रकरणाच्या बाबतीमध्ये तुम्ही विचारलं पाहिजे. हे असे प्रकरणं. आणि हे पंकजाताई बोलल्या होत्या ना आता भगवान भक्तिगडावर, की यांच्याशिवाय यांचं पान हलत नाही. कुणाशिवाय? धनंजय मुंडेंचं पान वाल्मिक कराड यांच्याशिवाय हलत नाही, वाल्मिक अण्णांशिवाय. असं कोण म्हणालं होतं? मी नाही म्हणत. हां, तुम्ही भगवान भक्तिगडावर तुमचाही कॅमेरा असेल, तुम्ही साक्षीदार आहात. मी साक्षीदार आहे त्याचं, मी पक्का साक्षीदार आहे. पण हे त्यांच्या लक्षात राहील का? कारण आजचं जे प्रकरण बाहेर आलेलं आहे याच्या बाबतीतही उद्या माझी अपेक्षा आहे की पंकजाताईंनी असं म्हणावं की या प्रकरणाच्या बाबतीत सुद्धा वाल्मिक अण्णा जे बाप म्हणतायत जिल्ह्याचा, ते स्वतः बाप आहेत का त्यांच्या आका बाप आहेत? आका बाप आहेत. आणि आकांना विचारूनच ते प्रकरण केलंय का, हे मला लोकांच्या पुढे आणायचं. 50व्या दिवशी प्रश्न विचारतोय. अनेक जण धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी करत आहेत. या तपासामध्ये जर धनंजय मुंडे अडथळा ठरतील तर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. मी अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. तपासामध्ये अडथळा तर निश्चितपणे येतोच कोणत्याही पदावरती असल्यावर. पण आता सध्या ही केस एवढी हॉट होऊन बसलेली की आका सुद्धा याच्यामध्ये फार काही करू शकतील असं मला वाटत नाही. परंतु मी त्यांचा राजीनामा मागत नाही. पण त्यांच्या पक्षाचे जे ज्येष्ठ आमदार आहे आमच्या जिल्ह्यातले प्रकाशदादा सोळंके, त्यांनी रिझाईनची मागणी केलेली. त्यांच्याच पक्षाचे अनेक आमदार आहेत, एखाद दुसरे सोडता. बाकी सगळेच आमदार जे आहेत ते त्यांच्या इकडे जाऊन सांगतायत अजितदादाला. स्वतःहून पुढे येऊन द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? या तपासामध्ये अडथळा नको स्वतःचा. लाल बहादूर शास्त्री कुठं राहिलेत या देशामध्ये? लाल बहादूर शास्त्री कुठं राहिले? आता लाल बहादूर शास्त्रींचा जमाना थोडी, जमाना बदल गया आहे. तुम्हाला वाटत नाही? मला नाही वाटत ते देतील राजीनामा. त्यांनी स्वतःहून नैतिकता असेल तर ना, नैतिकतेची ह्यांची गाठ असते पाहिजे, मग राजीनामा देतील ना. आता त्यांचे आका जे आहेत ते आकाचे आका म्हणजे वरती जे आहेत त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि मला असं वाटतं याच्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे फार अनुभवी आहेत, त्यांना राज्याचा अभ्यास आहे. एवढं सगळं होत असताना ते कसं काय याच्या बाबतीमध्ये डोळे झाक करताय, हे याच्याबद्दल मला जरा खूप वाईट वाटतंय की अजितदादा जे आहे ते वेड्यावाकड्या गोष्टीला पाठिंबा देणारा व्यक्ती नाही. हे मी जवळून पाहिलेलं आहे. अगदी साध्या गुंडापुंडाच्या बाबतीत फोन करायचा म्हटलं तरी त्यांनी कधी फोन केलेला नाही, हे मी पाहिलेलं आहे. पण हे तर आता जिल्ह्याचे बाप होऊन बसलेले लोक जे आहेत, जिल्ह्याचे बाप म्हणजे आता आम्हाला कोणी आया राहिले नाही, आम्हाला बाप राहिले नाही, आमचे बाप कोण आका झाले. आमचे बाप जे होत असतील आणि ते आकाचे हे आका असतील, यांच्या बाबतीमध्ये अजितदादा का डिसिजन घेत नाहीत, हा माझा सवाल आहे. तुम्ही पहिल्या दिवसापासून संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी लढा लढलेला आहात. तुम्हाला व्यक्तिगत असं वाटतं का की धनंजय मुंडे मंत्रिपदावर असल्यामुळे या तपासामध्ये अडथळा निर्माण होतो आहे आणि वाल्मिक कराड याला ज्या स्पेशल ट्रीटमेंट मिळतात याच्या मागे धनंजय मुंडे आहेत? मग थोडाफार फायदा होतोच ना त्यांचा. स्पेशल ट्रीटमेंट वगैरे मी म्हणणार नाही.
कोणी डॉक्टर लोक आहेत सध्या, CS इथं नाही आहेत, CS बाहेर आहे. खालच्या डॉक्टरांनी पण काय की मानव अधिकाराच्या प्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या काही जजमेंट्समुळं तो जरी आरोपी असला, त्यांनी ज्या पद्धतीने मारलाय संतोष देशमुखला, तरी इतके खतरनाक प्रकरण करणारे जे आहेत त्यांनी जिल्ह्याचे बाप आहे. जिल्ह्याच्या बापांना सुद्धा तो अधिकार जर असेल सुप्रीम कोर्ट ऑर्डरप्रमाणे तो घेतला, त्याच्याबद्दल मी काय म्हणत नाही जास्तीचं. एक दिवस जरा त्यांनी पोलिसांनी घाबरून 25च्या 25 तिथले कॉट उचलून बाहेर काढली होती. ती ज्यावेळेस बाब माझ्या स्वतःच्या लक्षात आली त्यावेळेस मी CSला फोन केला. नंतर मीडियावरती नंतर आलं, मी त्या बाबतीत काय बाईट बीट दिली नाही, पण मी CSला विचारलं, कारण मला खालचा चार्ज कोणाकडे काय, मी शक्यतो सबऑर्डिनेटला कधी फोन करणाऱ्यापैकी व्यक्ती नाही कृष्णाची. जे काय बोलायचं ते हेड माणसाला बोलतो. तर त्यांना मी म्हणलं की बाबा असा काही प्रकार झाला आहे का, तर त्यांनी मला अर्ध्या तासात रिप्लाय दिला की साहेब झाला आहे, पण मी ते दुरुस्त करतो. मग त्यांनी लगेच ते कॉट बीट परत बोलवून घेतले आणि जी स्पेशल ट्रीटमेंट तिथं केली होती. आणि काही लोक आहेत ना, अधिकारी लोक, आकाचा PA बसला पाहिजे गाडीमध्ये, तो अरे काय कारण आहे, PA कसं काय बसतो, ज्यांनी कोणी बसून दिलेलं आहे ती क्लिप आहे ना तुमच्याकडे, मग तुम्ही का लावून धरत नाहीत ह्यांच्यावरती कारवाई व्हावी. आम्ही म्हणतो कारवाई झाली पाहिजे. आकाचा PA त्याला हाका मारून बोलवत आहेत, आका बरोबर बसा, मग आका डिटेक्ट करतील, मग तुम्ही तसं पुढचं काम करा. ही पद्धत चालली का? यामुळे ह्याच्यावर वरद असतं कुणाचं, हे सगळे जे करतायत याच्यावर वरद असतं कुणाचं? वरद हस्त दिसतो ना, वरद हस्त नाही, ते स्वतःच मानलेले आहेत वाल्मिकांना माझ्या जवळचे. अहो वाल्मिकांनाशिवाय ह्यांचं पान हलत नाही, ह्यांच्याशिवाय त्यांचं हलत नाही. म्हणून राजीनामा दिला पाहिजे. मी त्याच्यात अडकणार नाही. राजीनामा अजितदादांनी घेतला पाहिजे. मी काय अजितदादा नाही, मी पाहुणे 3 तालुक्याचा आमदार आहे, ते बी बळबळ निवडून आलेला आहे सगळ्या कचाट्यातून. म्हणजे अजितदादाची बी पार्टीचं सीट होतं माझ्या विरोधात, एक पंकजाताईंचं सीट होतं, बहीण भाऊन दोघं मिळून त्या सीटला, अपक्ष सीटला निवडून आणत होते. आणि मी आपला गरीब माणूस आहे, बळच निवडून आलेलो आहे. शेवटचा प्रश्न, मतं दिले म्हणून निवडून आलो. शेवटचा प्रश्न, 50व्या दिवशी धसांची काय अपेक्षा आहे या सगळ्या प्रकारात? नाही, अपेक्षा एकच आहे, आता पोलिसांकडून म्हणजे SIT कडून किंवा कोणाकडून पुढं भविष्यात यांना लॅकिनो निर्माण होईल अशी एकही चूक होऊ नये एवढीच अपेक्षा आम्ही ठेवून आहोत. आणि तसं मला वाटतं SIT बऱ्यापैकी काम करते, पण तरीसुद्धा एकही लॅकिनो राहू नये आणि हे लोक सुटू नयेत. कारण ही जरब, ही भीती पुढच्या 50 वर्षामध्ये टिकून राहिली पाहिजे की असा एखाद्या गरिबाचा जर तुम्ही जीव घातला इतक्या वाईट पद्धतीने, म्हणजे 350 ठोके मारता का तुम्ही माणसाला, आणि कुत्रं मांजर असल्यासारखा उतरून फेकून देता काय त्या दैटनाच्या शिवारामध्ये. इतक्या ब्रुटल शब्द आहे ना तो इंग्लिशमधला, ब्रुटलच. कृष्णाजी चुकीचा असेल तर डिलीट करायला हवा, पण इतक्या भयानक, निर्घोण, निष्ठुर आणि गंमत म्हणून केल्यासारखा हा जो खून केलेला आहे, या खुनाची भीती बसली पाहिजे गुन्हेगारांवर. पुढची हिंमत नाही केली पाहिजे पुढचे 50 वर्ष. ठीक आहे, धन्यवाद. हे होते सुरेश धस, आणि ते म्हणतायत की नैतिकतेनं राजीनामा द्यायला आता कोणी लाल बहादूर शास्त्री राहिलं नाही, आणि 50व्या दिवशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे की अजित पवारांनीच राजीनामा धनंजय मुंडेंचा घेतला पाहिजे. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.